चा किताब जातोय तो चिराग. हॅलो चिराग चिराग. सामनावीराचा किताब देण्यासाठी मी संतोषच्या आत्याला विनंती करेल की त्यांनी सामनावीराचा किताब द्यायचा आहे. संतोषच्या आत्या सामनावीर झालेला आहे तो म्हणजे खेळाडू चिराग. खरंच चिरागने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच चिराग लावलेला आहे, दिवा लावलेला आहे नक्कीच. सामनावीराचा किताब चिराग यांनी जिंकलेला आहे. संतोष राठोड यांची आत्या. खोपोली में ऐसी कोई गली नहीं जहां संतोष भाई की चली नहीं. ऐसे व्यक्तिमत्व असणारे संतोषजी राठोड, युवा नेतृत्व, जैन प्रीमियर लीगचे युवा नेतृत्व असणारे आमचे मित्र संतोषजी राठोड. खूप छान असं नियोजन केलं त्यांनी 2022च्या पर्व मध्ये. नक्कीच दीपकजी मी तुमच्याशी सहमत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच अशी कुठली गल्ली नसेल की तिथे त्यांची चालत नाही असं म्हणला तरी असं काय वावगं ठरणार नाही. संतोषजी मी यांना विनंती करेन त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. जाम पाणी चावी दे त्याला गाडीची. उघड. पंच सामना त्वरित सुरू करायचा आहे. शिरफाटा नाणेफेकीमध्ये कौल मिळालेला आहे त्याला. शिरफाटा जिंकलेला नाणेफेकी. बॉलिंगचा निर्णय त्यांचा आहे म्हणजे क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कल्याण यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. कल्याण या संघाला मी विनंती करेन त्यांनी त्यांचे फलंदाज क्रीज वरती म्हणजे धावफळ पटलावरती पाठवायचे आहेत. हे बघा संतोष राठोड यांना एक सुवर्ण संधी. लगातार स्ट्राईक वरती आहेत दिशांत, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत क्रिश म्हणजेच ऋतिक रोशन आहेत की काय. संतोष राठोड यांना एक सुवर्ण संधी. लगातार 3 चेंडू मध्ये 3 विकेट घेतले तर दिवेश राठोड यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच नक्कीच. अजून 2 तास तरी दिवेश राठोड इथे राहिले पाहिजेत. खिसे खाली झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. सुंदर असा गोलंदाजीचा नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतोय संतोष यांच्याकडून. राजकारणात सुद्धा ते असेच गुगली टाकत असतात. एक चेंडू आणि धावसंख्या स्थिरावते ती 0 वरती. आणि वाईटचा इशारा पंचांचा. एक चेंडू 1 धाव आणि धावसंख्या वाढतीये ती 1 ने. दिशांत जबरदस्त असा प्रयत्न. दिशांत डावखुरा गोलंदाज चौकार ठोकलेला आहे इथे या ठिकाणी. सुंदर सुंदर. संतोष ना बॉलर दोन सेकंड थांबा जरा. शिरफाटा संघाला विनंती त्यांनी त्यांचा 8वा खेळाडू पाठवायचा आहे. दिवेश शेट आहेत का. अच्छा मग इकडे मागे आलात तर बरं होईल. तुम्ही विनंती आहे तुम्हाला ना. 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत.
4 चेंडू 9 धावा. धाव संख्या स्थिरावते ती 9 वरती. जबरदस्त जबरदस्त धाव संख्या झालेली आहे ती 9. स्थिरावलेली धाव संख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर असं संतोष कडून प्रयत्न आणि जबरदस्त चौकार. क्रिश अगदी ऋतिक रोशन सारखाच यांनी चौकार ठोकलेला आहे तिथे. वैयक्तिक वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे राहुल. 1 चेंडू धाव संख्या झाली ती स्थिरावलेली धाव संख्या 13. एक चेंडू आणि धाव संख्या वाढती 1 ने 14. जबरदस्त मिडॉनच्या दिशेने प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण तिथे सुंदर असं पाहायला मिळतोय तो म्हणजे कोपुले शिरपाटा संघाच्या वतीने. 2 चेंडू 15 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. डावखोरा फलंदाज अगदी प्रयत्न आहेत त्याचे सळोक्याचे प्रयत्न आहेत आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याकडून. नोचा इशारा पुन्हा एकदा. विकेट होण्याची शक्यता होती. माफ करा पंच निर्णय द्या. तू अजिबात गप्प बस. तू काय विचारू नकोस याला. 2 चेंडू 16 धावा. धाव संख्या वाढते परंतु विकेट मात्र त्यांना मिळालेला आहे. गडी बाद केलेला आहे तंबूत परत. जबरदस्त असा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो शिरपाटा या संघाकडून. राहुल 3 चेंडू आणि धाव संख्या झालेली ती म्हणजे 16. 4 चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 17. दर्श कडून प्रयत्न परंतु 1 धाव जरूर मिळेल इथे. पाच चेंडू आणि धाव संख्या झालेली ती म्हणजे 18. स्थिरावलेली माफ करा 1 ने वाढती धाव संख्या आणि अतिरिक्त 2 धावा. 1 नोची आणि 1 लेग बाईची धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षणाची अतिशय गच्चाळ आपल्याला पाहायला मिळतो इथे विकेट किपर कडून. 20 धावा झालेल्या आहेत तिथे आणि शिरपाटा संघाचं अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं इथे. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती म्हणजे 21. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले ते म्हणजे रिदम. प्रचंड रिदम मध्ये आहेत ते. मागच्या मालिकेचे सामनावीर होते ते. 1000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा ते जिंकलेले. नोचा माफ करा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव जरूर मिळेल इथे. 22 धावा झालेल्या आहेत 12 चेंडूंवरती. जबरदस्त असा लगावलेला आहे ठणकावलेला आहे जोरदार असा चौका. 26 धाव संख्या झालेली ती म्हणजे 26. 1 चेंडू 26 धावा. धाव संख्या झालेली ती म्हणजे 27. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. चोराटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला फलंदाज. कल्याण संघाचा फलंदाज अतिशय सुंदर असा इथे फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल सुद्धा इथून सोडली जात नाही. सुंदर सुंदर असा लगावलेला चौकार.
5 चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 32. आउट झालेला आणि एकच रन गेलेले. रन किती आले? 3 षटकांचा सामना संपलेला आहे. धाव संख्या झालेली ती म्हणजे 33. 34 धावांचं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे शिळपाटा संघासाठी. चल चालू कर पंच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाज सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी आणि बीट केला आहे आपल्या संतोष यांना. स्थिरावती धाव संख्या आहे ती म्हणजे 1 वर किती 3 चेंडू 1 धाव. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती स्टॉप झालेली आहे 1 वर. अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे क्रिश. पंच 1 चा इशारा, 1 रन मिळेल इथे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अतिशय तटपुंजी म्हणजे नाच्या बरोबर धावसंख्या आहे शिळपाटा संघाची. 1च धाव. धावसंख्या माफ करा 2 धावसंख्या झालेली आहे. षटक संपलेलं आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे तो म्हणजे संयम मारा करतील संतोषांना आणि जबरदस्त लागवण्याचा प्रयत्न परंतु अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. अपील जोरदार केलेली आहे परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे त्यांची. सुंदर असं पंचाची कामगिरी ते आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन उर्फ अण्णा आणि इकडे लेग साइडला विशाल अंपायरिंग करतायत. जबरदस्त असा लगावलेला चौका, जबरदस्त सुंदर असा इथं बॅटिंगचा आपल्याला फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय तो म्हणजे आपल्याला हिमांश.
7 चेंडू माफ करा 3 चेंडू 7 रन 7 धावा आणि अतिशय गच्छाळ अशी इथं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे कल्याण या संघाकडून 4 चेंडू 11 धावा इथे झालेल्या आहेत पाठलाग चांगला आहे हिमांशू यांचा जबरदस्त आणि हा गडी बाद तंबूत परतलेला आहे हा गडी हिमांशू रॉनिश मराठीतली नाही लक्षात नाही आलं संयम मारा करतील रॉनिश यांना स्ट्राइक वरती आहे रोनिश नॉन स्ट्राइक एंड वरती आहे संतोष आणि हा 1 धावेचा निर्णय पंचांचा षटक संपलेला आहे दुसरं षटक संपलेलं आहे 12 चेंडूंचा सामना झालेला आहे आणि धाव संख्या झाली ती 12 बॉल 12 धावा दर्शन मारा करतील संतोष यांना धाव संख्या स्थिरावते ती मी 12 वरती 1 चेंडू 12 जबरदस्त असा इथं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दर्शन कडून सुंदर अशा कामगिरीचा दर्शन आपल्याला दर्शनने दिलेला आहे नक्कीच संतोषजी मी आपल्याला सांगू इच्छितो प्रयत्नार्थी परमेश्वर असतो प्रयत्न तर करून बघा संतोषजी टेस्ट खेळायच्या मूड मध्ये नक्कीच असो हरकत नाही 2 चेंडूंचा सामना थांबलेला आहे 12 वरती धावसंख्या स्थिरावते शेवटचा चेंडू आणि शिरफाटा संघ हा हरलेला आहे आणि कल्याण संघ हा विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक